मागच्या वीकमध्ये जे काही इंटरव्ह्यूज झाले, त्या इंटरव्ह्यूजमध्ये आता मी जी यादी करणार आहे, त्या सगळ्या चुका मुलांकडून झाल्यात आणि म्हणून त्यांना कुणीही शॉर्टलिस्ट केलेलं नाहीये. त्यातली पहिली चूक, मुलांनी घातलेला युनिफॉर्म. लिटरली आय-टीमध्ये फॉर्मल्सच पाहिजे आणि कॅज्युअल अजिबात अलाउड नाहीयेत. पायामध्ये चप्पल न घालता ॲटलीस्ट शूज घातले गेले पाहिजे. हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला ज्यावेळेस क्वेश्चन विचारायचे समोरच्याला, तर तुम्ही टेक्निकल क्वेश्चन विचारा किंवा थोडंसं एक आपण प्रोफेशनल आपण ज्याला रिस्पॉन्स म्हणतो तो देणं गरजेचं आहे. तर तो रिस्पॉन्स एचआरला गेलेला नाहीये. तिसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे की ऑनलाईन मीटिंग्स जॉईन करून आपण बसलो तर खरं, पण आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की जोपर्यंत पुढचा इंटरव्ह्यू होत नाही तोपर्यंत मी होल्ड ऑन केलं पाहिजे. काही काही मुलांना असं वाटतं की अरे मला तर मीटिंगमध्ये इनच करून घेतलेलं नाही, तर मग म्हणजे हा स्लॉट आता नाहीच आहे किंवा माझा इंटरव्ह्यू होणारच नाही म्हणून ते लेफ्ट करतात. तर ही चूक करू नका. त्यानंतर प्रत्येक इंटरव्ह्यूला, चौथी चूक, प्रत्येक इंटरव्ह्यूला वेळेवर पोहोचणं फार गरजेचं आहे. काही काही मुलं लेट जातात म्हणून कंपन्या त्यांना गेटमधून आत घेत नाही. तर हाही एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. पाचवा महत्त्वाचा मुद्दा, बऱ्याच मुलांना ज्यावेळेस इंट्रोडक्शन सांगायचे त्यावेळेस ते इंट्रोडक्शन रट्टा मारून गेलेत आणि रट्टा मारल्यामुळं समोरच्या कंपनीला हे लक्षात आलं की हा स्क्रिप्टेड आहे आणि म्हणून हायर केलं गेलेलं नाहीये. तर हे काही 4-5 महत्त्वाचे मुद्दे होते आणि यामुळे लास्ट वीकमध्ये बरेचसे मुलं रिजेक्ट झालेत. त्यामुळे ह्या चुका तुम्ही टाळा आणि येणाऱ्या इंटरव्ह्यूजमध्ये या चुकांमधून आपण लर्निंग घेऊयात आणि त्यानंतर आपण आपलं बेस्ट देऊयात.